हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजची उंची आपण इथं 13.5 घेतलेली आहे. रुंदी जी आहे आपण इथं 10 घेतलेला आहे. शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. तर बघू शकता 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याची उंची जी आपण इथं 9.5 इंच घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा कसा आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे. तर अशा प्रकारे गळ्याचा आपण आकार जे दिलेला आहे अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घेऊया. गळ्याला कसा आकार दिलेला आहे हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवरती अस्तर जे अगदी व्यवस्थित इथं सेट करून घेऊया. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण टीप जे मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण पूर्ण फिनिशिंगनं टीप मारून घ्यायचा आहे. आपल्या गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. जसा आपण अस्तरवरती गळा कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं पूर्ण गळ्यावर टीप मारून घ्यायचा आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळा जे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर अशा प्रकारे गळा जे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपला गळा जो अगदी व्यवस्थित पलटतो त्यासाठी. तर अस्तर आणि ब्लाऊज पीसला आपण इथं पलटून घेऊया. अगदी व्यवस्थित अशा प्रकारे पलटून घेतलेले आहे. खालच्या साईडला अगोदर आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगने आपण इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर गळ्यावरती आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपण इथं साईडला टीप मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. तर साईडला टीप मारून घेतलेलं आहे आपण इथं. साईडचा एक्स्ट्रा जो शिलाईच्या बाहेरचं कापड जे आपण इथं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला फोल्ड करून इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपण इथं टक्स मारून घेऊया. तर अगदी व्यवस्थित फिनिशिंगनं आपण गळा जे इथं तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण इथं गळ्याला डिझाईन बनवायला घेऊया. गळ्याला लावण्यासाठी आपल्याला अगोदर इथं फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथं चौकोनी कापड जे कट करून घेतलेला आहे ब्लाऊजचा. बघू शकता तुम्ही 3 इंचाचा आपण कापड कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे.
फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला खूप कन्फ्यूज होतो. तर त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. फ्लावर लावल्याने आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील. तर अशा प्रकारे त्रिकोणी शेपचे डिझाईन आपण तयार केलेले आहे. त्यानंतर सुई दोऱ्याने आपल्याला अशा प्रकारे इथं टाके मारून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. फ्लावर लावल्याने आपल्या गळ्याचा जो लुक आहे उठून दिसतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं त्रिकोणी शेपला सुई दोऱ्यामध्ये घालून टाके मारून घेत आहोत. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. तुम्ही पण असा फ्लावर एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर फ्लावरला आपण इथं गोलाकारचा शेप देऊन सुई दोऱ्याने अगदी व्यवस्थित 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर सुंदर असं आपण इथं कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीने फ्लावर आपण तयार करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे एक पट्टी कट करून घेतलेली आहे ब्लाउजची 1.5 इंचाची. अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. हा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा. बऱ्याच बायकांना काहीतरी नवीन आणि युनिक डिझाईन बनवायचं असतं, तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता अशा प्रकारे पट्टी आपण तयार केलेली आहे फिनिशिंगनं. याला आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तर गळ्याला लावण्यासाठी आपण इथं 4 पट्टे जे आहे कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घेऊया. गळ्याला अशा प्रकारे आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. दोन्ही इकडे 2 तिकडे 2 आपण इथं पट्टी जे गळ्याला लावून घेणार आहोत. बघू शकता कशा प्रकारे आपण इथं पट्टी ठेवून टिप मारून घेतलेला आहे. हा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की टिप कसं मारलेली आहे पट्टी ठेवून. तर वरच्या साईडला पण आपण टिप मारून घेऊया. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं अगदी व्यवस्थित सेट करून टिप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील. तर अशा प्रकारे पट्टी जे लावून घे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं लेस लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं लेस घेतलेले आहे. लेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर खालच्या साईडला आपण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडला पण आपण लेस लावून घेऊया. अगदी गळ्याच्या जवळून आपल्याला इथं लेस लावून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपण लेस जे लावून घेऊया. लेस अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला लावून घ्यायचं आहे. इकडे तिकडे आपला लेस झाला नाही पाहिजे किंवा आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडतो. तर अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेलं आहे. खालच्या साईडला वरच्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे स्टेप बाय स्टेप. तर एका साईडला आपण इथं लेस जे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लेस लावून घ्यायचं आहे. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला हा डिझाईन बनवायला एकदम सोपा जाईल. तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला. तर गळा अजून सुंदर दिसण्यासाठी आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघून असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा डिझाईन कसं झालेलं आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपण इथं लटकन तयार करून घेऊया. लटकन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण तयार केलेलं आहे. तर अशाच प्रकारे दुसरा पण आपण इथं तयार करून घेऊया.
तर दुसरा पण आपण लटकन जे आहे ओपन करून घेऊया. सिंपल असं लटकन आपण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं फ्लावर लावायचा आहे. म्हणजे सुरुवातीला आपण फ्लावर बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे सुई दोऱ्याने अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे फ्लावरला. फ्लावर आपला हलला नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्लावरला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया. म्हणजे आपला फ्लावर जे अजून उठून दिसेल. त्यानंतर वरच्या साईडला आपण इथं लटकन लावून घ्यायचं आहे. तर आपण इथं वरच्या साईडला लटकन जे बांधून घेऊया. तर कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे. आपली डिझाईन बघूनच समजेल की तुम्हाला किती छान फिनिशिंग आलेली आहे. बऱ्याच ताईंना काय तर नवीन आणि युनिक डिझाईन बनवायचं असतं तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता फ्लावर लावण्याने आपला गळा जो अजून उठून दिसत आहे. तुम्ही पण असा फ्लावर एकदा नक्की ट्राय करून बघा. या फ्लावरची कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन कसं झालेलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.